पावसाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणारी ही आळूची भाजी. त्याला कोण आळूचं फतफतं म्हणतं, कोण आळूची भाजी म्हणतं, तर कोण गरगटं म्हणतं. तर आधी ही पानं आहेत ती स्वच्छ मी अशी एकावर एक हे करून घेतली, त्याच्या शिरा काढल्या आणि कापून घेतली. कापताना हाताला तेल लावणं गरजेचं आहे, कारण तो काही वेळेला खाजरा आळू असतो. मग ही पानं कापून झाली की मग त्याचे देठ आहेत ते छान असे सोलून घ्यायचे आणि ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे. हे सगळं चिरून काढून घेतल्यानंतर धुवून मी स्वच्छ असं त्या कुकरमध्ये घेतलं आणि त्यात अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी चवळी, मिरच्यांचे तुकडे 8-10, तेल थोडंसं आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं आणि गॅसवर कुकर ठेवला. आळूची भाजी एकसारखी केली, त्यात थोडं पाणी आणखीन घातलं आणि कुकरचं लीड लावलं. 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर गॅस बंद केला. कुकर थंड झाल्यानंतर आळू छान शिजला होता, तो रवीनं घाटून घेतला चांगला, म्हणजे एकजीव होतो. मग 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आणि आमसूल आवर्जून घालायचे, कारण आळू खाजरा असला तर आमसुलाने तो कमी येतो. मग फोडणी पात्रात फोडणी केली. 4-5 चमचे तेल घातलं, त्यात लसणाच्या पाकळ्या घातल्या 15 आणि ते छान गुलाबी रंगावर आल्यानंतर कुकरमध्ये फोडणी घातली आणि झाकण ठेवलं, म्हणजे फोडणी छान बसते. मग हाताने छान एकसारखं केलं आणि पुन्हा गॅसवर चढवलं. आवश्यकतेनुसार पाणी घातलं आणि आळूच्या ह्या फतफत्याला छान अशी उकळी काढून घेतली. पण भाजी अगदी अप्रतिम होते. ट्राय करा.